नारायण नागबली हा काम्यश्राद्ध विधी फक्त श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरीच फलप्रद होतो. हा विधी विवाहितांना व अविवाहितांना करता येतो. गरोदरपणात 5व्या महिन्यापर्यंत करता येतो. आई वडील हयात असताना हा विधी करता येतो. अडचणीच्या वेळी 8-9 वर्षाच्या मुलाकडूनही करता येतो. कुटुंबातील मृत्यूनंतर अगर विवाह मुंज अशा शुभकार्यानंतर 1 वर्ष हा विधी करायचा नसतो. पण गंभीर प्रसंगात तो संवत्सर अगर अयन बदलल्यास करता येतो. पौष मास, अधिक मास, क्षय मास, गुरु शुक्र असत याचाही विचार करू नये. त्याचे मुहूर्त रविवार, सोमवार, गुरुवार हे वार अश्विनी पुष्य स्वाती हस्त नक्षत्र उत्तम तशीच आश्लेषा स्वाती मृग आद्रा मूळ ही पण चालतात. धनिष्ठा पंचक श्रीपाद नक्षत्रे अशुभद्रा वैधृती क्षयतिथी वृद्धितिथी इत्यादी वर्ज आहेत. हा विधी 3 दिवसांचा असतो. हा विधी पूर्ण झाल्यावर कुठल्या देवास तीर्थास न जाता कुणा मित्रा नातेवाईकांकडे न थांबता त्याचे काही न खाता परान्न न घेता सरळ घरी जाऊन घरच्यांचेच जेवायचे असते. तरच फलप्राप्ती होते. नाहीतर ज्याच्याकडे अन्नग्रहण केले जाईल त्याला सर्व पुण्य दान होते. प्रत्येक व्यक्तीने हा विधी निदान 5 ते 10 वर्षात एकदा तरी करावा. नारायण नागबली विधी संस्कृत संकल्प म्हणून करायचा असतो. त्याचा मराठी भावार्थ असा की अगर मागील जन्मात माझ्या किंवा आमच्या पूर्वजांकडून कोणाच्या धनाचा अपहार झाला असेल, तो जीवात्मा तीव्र वासनेमुळे पिशाच्च्या आधी योनीत जाऊन आमचा संतती विच्छेद, द्रव्यार्जन, द्रव्य वारंवार व्यत्यय आणणारा असेल, पीडा देतो, या पीडेपासून आमची सोडवणूक व्हावी, तसेच पीडा देणाऱ्या जीवात्म्याला उत्तम गती मिळावी. आमची कुलात कोणाला दुर्मरण किंवा दुर्गती मिळाली असेल तर त्यासही सद्गती मिळून आमची पुत्र पौत्र परंपरा अखंड राहावी, म्हणून मी नारायण नागबली विधी करीत आहे. नारायण नागबली विधीतील प्रधान संस्कृत संकल्पाचा मराठी भावार्थ असा आहे की मी या जन्मी वा मागील जन्मी जाणून वा अज्ञानाने सर्पवध केला असेल, त्या पापाच्या निवृत्तीसाठी, तसेच माझ्या कुलातील पुरुषाने किंवा स्त्रीने पूर्वी मारलेल्या नागाच्या दोषामुळे संतती प्रतिबंधक योग निर्माण झाला असल्यास तो दोष नाहीसा व्हावा व त्या नागासही योग्य गती मिळावी, म्हणून मी नागबली हा विधी 8 प्रकारचे जे नाग आहेत त्यास उद्देशून करीत आहे. आमच्या कुळात कोणी आपणास मारले असल्यास त्या सर्व दोषांबद्दल आम्हा क्षमा करून आम्ही दिलेल्या बलीचा स्वीकार करून आपण तृप्त व्हावे. आमच्या संततीस व संपत्तीस वृद्धी करावी, शरीरास आरोग्य द्यावे. जन्माला आलेल्या मानवाने पितृऋणाची फेड करून जाणे हे त्याचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. कारण पितृदोष अनेक कुटुंबात मागील अनेक पिढ्यांपासून चक्रवाढ व्याजासारखा वाढत चाललेला असतो. म्हणून एकदा हा विधी तातडीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे भावी आर्थिक अपव्यय व काळाचाही अपव्यय तसेच भावी संकटेही टळू शकतात. नारायण नागबळी विधीद्वारा अस्तित्वात असलेला पितृदोष परिहारामुळे ऐहिक व आध्यात्मिक जीवनातही अडचणींचे निरसन होऊन अनेक प्रकारचे लाभ घडतात. शत्रूंचा त्रास कमी होऊन त्यांच्या उपद्रवाचे परिहार करण्याचे मार्ग सापडतात. बाहेर बाधा अगर अदृश्य शक्तींचा त्रास करणी भाणामती इत्यादींपासून मुक्तता होते. अगर मुक्तता होण्याचे मार्ग उपलब्ध होतात. वडिलांचे व्यसन कमी होते अगर पूर्णपणे सुटू शकते. आई वडिलांचा मुलांचा तापट स्वभाव कमी होतो. रात्री शांत झोप लागते. भयानक स्वप्नांचा त्रास नाहीसा होतो. राहत्या घरी मानसिक शांतता लाभते. अकाल मृत्यू टळतात. ज्यांना पुत्रसंतती नाही त्यांना ती होऊ शकते. गर्भपाताचे प्रसंग टळतात. मुलांचे आयुष्यमान व आरोग्य सुधारते व शिक्षणात प्रगती होते. नोकरीच्या समस्या असतील त्यांनाही योग्य नोकरीचा मार्ग सापडतो. ज्यांचा धंदा असल्यास त्यांच्या धंद्यातील अडचणी निवारण होऊन प्रगती होते.
हट्टी व हेकट स्वभावांच्या मुलांचे बाबतही सुधारणा होते. मुलामुलींचे विवाहातील अडचणी निवारण होऊन विवाह जमून निर्विघ्न पार पडतात. कारण विवाहाचे बाबत प्रखर पितृदोष हा प्रथम अडथळा पितरांचा व त्यानंतर कुलदेवीचा राहतो. शंभरात एखाद्या दुसऱ्या कुटुंबाचा पितृदोष प्रखर असला, पूर्वजांनी घेतलेले शाप, ऋण, हत्या, वैर, तळतळाट अति प्रखर असतील, वंशपुढीच्या घराण्यात दत्तक गेले असल्यास पितृदोष शांती व्हायला अवधी लागला तरी नारायण नागबळीने त्यांच्या शांतीचा मार्ग खुला होतो. असा प्रखर पितृदोषाचा माणूस सहजासहजी नारायण नागबळी करण्यास तयार होत नाही. त्याला खूप प्रकारे समजावून सांगून विनवण्या कराव्या लागतात. त्यातून तो तयार झाला तर त्याला अनेक विघ्ने त्या विधीसाठी जाण्याच्या नियोजनात येतात. कारण त्यांचे पितर खूप वर्ष नरकवास भोगून चिडलेले असतात. त्यांच्या ठिकाणी प्रखर सुडाची व क्रोधाची भावना असते. नारायण नागबळी विधीनंतर त्या प्रेतात्म्यांना सद्गतीस जातेवेळी कर्त्यास आशीर्वाद देणे भाग असते. याबाबत तसे करण्यास त्यांची या मनाची तयारी नसते. तेव्हा अशा माणसांना सर्व प्रकारे प्रयत्न करून या विधीसाठी तयार करून पाठवणे योग्य ठरते. शिवाय बाहेरच्या प्रेतात्म्यांच्या सद्बुद्धीने कुटुंबास दिल्या जाणाऱ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी नारायण नागबळी विधी इतका सुलभ मार्गच नाही. नित्याच्या श्राद्ध विधीने वंशाबाहेरच्या त्रास देणाऱ्या प्रेतात्म्यांची शांती करता येत नाही. शेवटी मानवी जन्म घेतल्यानंतर पितृऋण हे प्रत्येक जीवाला स्वतःचे मृत्यूपूर्वी फेडणे त्याचे आद्य कर्तव्य ठरते. नाहीतर त्या जीवाचा मरणोत्तर परलोकही बिघडतो. पितरांचे आशीर्वादाशिवाय खऱ्या अर्थाने ईश्वराचे कृपा आशीर्वाद लाभू शकत नाहीत. म्हणून नारायण नागबळी हा विधी 5-7 वर्षातून एकदा तरी करावा. या विधीनंतर शक्यतो श्री गुरुचरित्राची 7 पारायणे करावीत. रोज स्नानानंतर प्रथम पितरांची उपासना, पितृस्तुती, बाह्यशांती सूक्त, पितृशांती सूक्त इत्यादी पठण हवन करून मगच देवपूजा करावी. यामुळे घरात शांती निर्माण होऊन हाती घेतलेल्या कार्यातही यश लाभते व सकल कुटुंबियांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभते.